सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण 12ला म्हणल्यावर 12ला आलात, मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. शेवटी असं चालतंय ना, असा कव्हर कर देतो. येणाऱ्या 30 तारखेला या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जुलै महिन्यामध्ये 7 जुलैला होऊ घातलेला मेळावा ते आजारी पडल्या कारणाने आपल्याला तो थोडा पोस्टपोन करावा लागला आणि आता तो मेळावा येणाऱ्या 30 तारखेला स्टेडियम मैदानावर होणार आहे. त्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. शेतकरी शिवसैनिक संवाद मेळावा. शेतकरी शिवसैनिक संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय नेते आदरणीय शिंदे साहेब सर्व कार्यकर्त्यांशी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. काही लोकांकडून इथल्या काही अडचणी जाणून घेणार आहेत. अनेक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम शिंदे साहेब या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहेत. त्या अनुषंगानं त्यांचा दौरा या ठिकाणी महत्वाचा वाटतो. महाराष्ट्रामध्ये जी सध्याची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती लक्षात घेता शिंदे साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आपण बघतो. सध्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षात इन्कमिंग नाही. कारण धडाडीचा नेता, गोरगरिबांसाठी धावून जाणारा, मी आताच मंत्रालयात एका दिवशी बसलेलो होतो 2 दिवसापूर्वी, आणि सिंदखेड राजा इथल्या जिजाऊ साहेबांच्या स्मारकाच्या निधीच्या संदर्भानं त्यावर शिष्टमंडळ आलं होतं आणि नियोजन विभागाकडून त्या पैशाचं नियोजन 24 मध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्याला जेवढे पैसे द्यायला पाहिजे होते तेवढे आतापर्यंत पोहोचले नव्हते. नियोजन अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सेक्रेटरीला बोलून त्यांनी पैसे येतील तेव्हा येतील तात्पुरते आपल्या निवडीमधून 50 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी पर्यटन विभागाला देऊन ते काम सुरू करायला लावलं. हे मी नाही बोललो, रोहित पवार हे म्हणले की एवढा धाडसी निर्णय घेणारा नेता मी पाहिला नाही. म्हणजे एवढं असं उत्तम व्यक्तिमत्व जे की समाजाच्या हिताचं काम असं स्वतःला झोपून देऊन काम करणारा माणूस म्हणून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख या राज्यामध्ये निश्चितच त्यांनी तयार केली आहे. आणि अडीअडचणी सापडलेल्या कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगाला धावून जाणारा नेता एकनाथ शिंदे आणि म्हणून असा नेता आज आपल्याला लाभलाय. निश्चित या परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, या जिल्ह्याच्या विविध विकासात्मक कामासाठी त्याची आपल्याला गरज आहे. आपल्या शहरातला अंडरग्राउंड एरियाचा विषय असेल, वॉटर सप्लायचा, समांतर पाणी पुरवठा योजना असेल, आणखी ग्रामीण भागातल्या काही बऱ्याचशा समस्या आहेत. आम्ही बऱ्याचशा समस्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. काही समस्या आम्हाला त्यांच्या समोर ठेवायच्या. आपलं जे मागच्या वेळेस परभणी मंडळ कृषी विद्यापीठामध्ये होऊ घातलेलं बहुउद्देशीय संकुलाचा विषय असेल, आमची विस्तारित MIDC जी आम्हाला तिकडे बाबळगाव त्यामुळे उजळा मेळा न्यायची होती, तिथल्या शेतकरी विरोध केल्यामुळे ती थांबलेली आहे. तिच्यावर काय मार्ग निघते कारण ही MIDC तर आपली निवासी आहे, तिला काय करून उद्योग, त्यामुळे चांगली MIDC निर्माण झाली, ते चांगले उद्योग आले, आमच्या शहरातल्या व्यापाऱ्याला उद्योगाला चालना मिळत आणि एक चांगलं काम करण्याची संधी परभणीकरांना मिळत. या उद्देशाने आम्ही सगळ्या गोष्टीशी साधक बाधक चर्चा करून त्यांना या ठिकाणी निमंत्रित केले. त्यामुळे त्यांच्या ह्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक या सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे की शिंदे साहेबांचा मेळावा हा अभूतपूर्व असा मेळावा व्हावा आणि गावोगाव आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी जाऊन लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे जनजागृती करण्याचं काम करत आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की परभणीमध्ये शिवसेनेचा मेळावा हा अभूतपूर्व असा मेळावा होईल.
यामध्ये कुठेही माझ्या मनात शंका नाहीये आणि म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं आम्ही निमंत्रित केलं होतं. बाकी याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर आपण बोलू शकता. आपण आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मेळाव्याची वेळ आहे आणि 11ची 12-1च्या दरम्यान खेड्यातून यायला जायला 1-1.5 तास लागतंय. पण हे 11 वाजता म्हणलं तरी 1 वाजता प्रत्यक्षात ते मेळावा सुरू होईल आणि 11च्या टाइम प्रमाणे सगळ्यांना आम्ही जाहीर करतोय. तुम्ही 11च्या टाइम मध्ये आम्हाला हे करा, कारण 11 माणूस म्हणून तरी भेटतात, दिवस तरी भेटतात, म्हणजे ते बरोबर त्या मेळाव्याच्या टाइम मध्ये आम्ही त्यांना तिथं कॅश करू शकतो. त्यामुळे 11चा टाइम दिलेला आहे. रविवारचा दिवस आहे. तुम्ही बी मोकळे आहेत, आम्ही बी मोकळे आहेत, मेळाव्याला येणारे सगळे मोकळे आहेत. त्यामुळे निश्चित आपण सुद्धा काही विकासात्मक आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून किंवा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा त्यांच्याशी थोडा संवाद साधावा आणि काही त्यांना तुम्ही त्या ठिकाणी मागण्याचं साकडं घालावं असं मला वाटतं. आम्ही तर म्हणणारच आहे, पण सगळ्याकडूनच जर रेट झाला तर मला वाटते की जरा त्याला वेगळं महत्व प्राप्त होईल. तर हा माझा कॉन्फरन्स हे ठेवतो तिथंच ठेवू ना, तिथे एक मागं एक हे बनवू आपण, रूम करून घेऊ ना त्याच्यामध्ये तिथंच बनवू आपण. तर एक ही परभणी शहर आहे, माझं शहर आहे, हे जिल्हा माझा आहे, मी परभणी जिल्ह्याचा आहे, परभणी जिल्हा माझा आहे, ही भावना उगाची बाळगून आपण सगळेजण मिळून आपल्या पत्रात काय पाडून घेता येईल ते आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. आपण शिंदे साहेबांना बोलवलंय, आता त्याच्यासोबत कोण कोण येतील ते ठरवतील. आपण कशाला काय करायला नाही. आता आम्ही त्यांनी आपल्याला टाइम दिलाय, आता आम्ही व्यापाऱ्याशी संवाद साधणार आहे, एक व्यापाऱ्याची बैठक घेऊ. पण तिचा टायमिंग कसं सेटअप करायचं ते आमच्या ते वेळापत्रक व्हायचं राहिले. ते येणार आहेत 1ला, त्या अनुषंगाने रविवार असल्यामुळे आपल्याला व्यापाऱ्याची बैठक घेता येईल, कारण व्यापाऱ्याच्याही काही समस्या आहेत त्याही होतील, शेतकऱ्याच्या, शिवसैनिकांच्या, इतर सगळ्यांच्याच. काय काय होते प्रोग्राम आणखी यायचा फायनल व्हायचा काय नाही, पण 30 तारीख ठरलेली आहे. दुपारी 1 वाजता ती घेणार आहे. त्या अनुषंगाने मेळावा होईल. मेळाव्यानंतर व्यापाऱ्याची बैठक घ्यायची असेल ते वेगळी घेता येईल, प्रेस कॉन्फरन्स करता येईल. आणखी जेवणाचा कार्यक्रम माझ्या घरी विजिट देतील का नाही देतील आता ते आम्ही आणखी फायनल केलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला आताच काही बोलून उपयोग नाही. आता ते त्यावेळेस काय काय होईल त्याचा हक्क सांगू. आता मी एकट्याचा प्रवेश झाला, आता माझ्या सोबतच्या सगळ्याचा होईल ना. आता हे आमचे पंचायत समिती पूर्णचे उपसभापती आहेत काशीनाथराव काळबांडे, ते दोन्ही जिल्हा परिषद गटनेता आहे, एक मेंबर आहे, हे सगळे आता येऊ घालतेत ना, सगळे येणार असेल. आम्ही लावणार नाही कोणाला सुरू, आम्ही कशाला सुरू लावा कोणाला नाही. बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं वरी सत्ताधारी पक्षाचं असं ठरलेलं आहे की बाबा तुम्ही आमचे घ्यायचे नाही, आम्ही तुमचे घ्यायचे नाही, त्यामुळे तसं काय होणार नाही. त्याचं आता काय सांगू मी तुम्हाला आज त्याचा विषय. त्या दिवशी आपल्याला तिथे कळलं ना कोणी आहे, कोण चाललंय, काय कोणी येते का नाही येत. ते मला काहीच माहित नाही, फक्त मला भाजपचे काही घ्यायचे नाही ना आपले भाजपकडे जायचे नाही असं ठरलेलं माहित होतं, बाकी काही मला माहित नाही. आता ते का मला माहिती आहे का, ते मोदी साहेबांना विचार ना, मला विचारून काय फायदा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे मला कसं कळलं, ते भारतीय जनता पार्टी ठरविल ना, भारतीय जनता पार्टीचे नेते ठरवतील, मला काय त्याचा अधिकार बोलायचा. केंद्रानं विस्तार ठरवला आणि माझ्या पक्षानं जर माझं नाव सुचवलं तर मला तिथे संधी मिळेल, नाही मिळाली तर नाही सुचवलं तर ज्याला सुचवलं त्याचं मिळेल. त्याच्यामुळे त्याची चिंता काय करायची आपल्याला. संधी मिळायची चान्सेस तर 100% आहेत, मला असं मला वाटतंय. आमच्या जेवढे तेवढे सगळ्यालाच वाटते, आमच्या ओमराजेलाही वाटते, आमचे जुने बारणे अप्पा त्यांनाही वाटते. त्यामुळे वाटणं हे काही साहजिक आहे कोणाला, त्याचे काही नवल आहे का. पण द्यायचे कोणाला हे नेता ठरवित असतात, ते नेता ज्याचं नाव सुचवत त्याला मिळेल.
नाही, ते इंटरेस्टेड नाहीये. ठीक आहे, पण शेवटी बघा, पक्ष नेतृत्वाचा निर्णय असतो. आम्ही काही जरी म्हणलो तरी त्याचा काही म्हणण्याला अर्थ नसतंय. जे नेते ठरवतात ते फायनल असते आणि जे नेते ठरवतील ते फायनल. मी नाही कशाला म्हणेन, मी कधीच काही नाही म्हणलो नाही, पण मी कधी आग्रह बी करून बसलो नाही. मिळालं ठीक है, नहीं मिळालं तरी समाधान मानायचं. देखो, वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ नहीं लगता. हाँ, तुझ्या मनात काय ते तरी सांग एकदा. मिळालेल्या लोक नाही म्हणले तरी 20-25 हजार लोक येतील. गेट ओपन करू, आपले वॉटरप्रूफ मंडप तिथं लावतोय. चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होईल अपेक्षित असा, त्यामुळे त्याचं कारण नाही. आता पार्किंग व्यवस्था, आता पोलीस प्रशासनासोबत बैठक होईल. त्यानंतर मग विष्णूजींचा परिसर असेल, प्रशासकीय रविवार असल्यामुळे प्रशासकीय मातीचा परिसर असेल, उडानपुलाचा परिसर असेल, ज्ञानोपासक कॉलेजचं ग्राउंड असेल, जे जे पार्किंगला जे ज्या सोयीचे ठिकाणं असतील त्या ठिकाणी पार्किंग करूनच त्या ठिकाणी येते. रहिवाशांना अडचण होईल म्हणायची गरज नाही. रविवार असल्यामुळे ते मोकळे आहे. स्टेशन रोडला आपण पूर्ण गाड्या रोडला उभा करू शकतो, मस्त रस्ता सोडून. दोन्ही बाजू दुकानं बंद असतील तर काय अडचण नाही. टू व्हीलर आता ते पार्टी बघायला नाही, वकील पार्टीने जे काही लावलेले लॉयर लावलेले आहेत तिथं कोर्टाचं मॅटर बघायला, ते बघतील आपलं काम. अरे ते देणार ना, दिले असेल ना, माझ्याकडे आले असेल ना, काय मोठी गोष्ट. नोटीस आता त्याला आली म्हणजे मला आलीच असणार ना. मला आली म्हणजे जेव्हा आम्ही हे निर्णय घेतलाय त्या अर्थी ह्या सगळ्या गोष्टीला फेस करायचं हे आम्ही ठरवूनच गेले ना. त्यामुळे वेगळं काय आहे का त्याच्यात. मी आहे 12वी नापास. मी काही तज्ञ नाहीये तुम्हाला काही त्याच्यावर कोर्टावर बोलायला. जे येईल त्याला आम्ही स्वीकारायला तयार आहे. पुढचं मनपाच्या जीएसटीचा विषय आहे, वाढीव जीएसटीचा. त्या संदर्भानं या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये एक बैठक घेऊन त्याला उद्याच्या कॅबिनेटमध्ये विषय ठेवण्याचे आदेश दिले. उद्या मंगळवारी जी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये वाढीव जीएसटीचा विषय मार्गी लागल आणि नगरपालिका प्रशासन महापालिका प्रशासनात मधल्या एकच महापालिका नाही आपली, अशा जवळजवळ 6-7 महापालिका आहेत, त्या सगळ्यांचा विषय आहे आणि तो निश्चित त्या दिवशी मार्गी लागेल. तेच विषय चाललाय ना. त्याच विषयावरून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्याच्या संदर्भानं उद्याच्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव येईल. तुमचं काही समाधान होत नाही मला याचं चव्हाणचं नजीरचं त्याला चालूच असतंय. अरे आता त्या बाकड्याने काय हे आहे फोटो टाकला. आता मी होतो मुंबईत आणि माझा काल संभाजीनगरला कार्यक्रम होता त्या प्राईड नॅशनचा हयातला. मला यायचं होतं, राज्यपाल आम्ही सगळेजणच होतो. तर मी येताना ती मित्राची गाडी होती, श्याम गंभीरे नावाचा माझा मित्र आहे, त्याची गाडी आहे. ती गाडी आजची नाही, 2 महिन्यापूर्वी घेतलेली गाडी. मी आज काल येताना घेऊन आलोय. तर लगेच मी आणली. आता उद्या मी एखादी दुसरी गाडी आणली म्हणजे तुम्ही म्हणाल का ही गाडी आणली म्हणून. ती गाडी कोणाची आहे, कोणाच्या नावानं आहे, काय आहे ती तिथे बघता का नाही का माझ्याच नावानं. काय इथं काय झालंय, आम्ही काही केलं की कोणाला खपत नाही, काही केलं की त्याने केलं सुरूच. आता दुसऱ्याने 10 घेतले त्याला कोणी विचारले ना, पण आमचं ते देखवत ना काही लोकांना, त्याला मी काय करू. माझे काही चूक आहे. हो, त्या दिवशी विमानाला घेतलं बोललं का मला. ते विमानाने गेलो आम्ही तिथे, एक प्रायव्हेट जेट ना आलो. हो, प्रायव्हेट जेट नाही
गरीब की बीवी सबकी भावी. आमचं असं झालंय की काही लोकांना देखवाना झालं त्याचा नाही इलाज आहे, पण आम्ही बी ठीक आहे चलत राहणार. एकदा देऊ मोठा बॉक्स तुला आता दिवाळीला. दिवाळीला खरं देऊ. दिवाळीला गाडी घेऊ आपण बागे. तवाच कोण बघितलं बघा. शेवटी मी कधी कोणतं मिळावं या अपेक्षेने काही गोष्टी आयुष्यात केल्या नाहीत. मी काही एखाद्या प्रस्थापित घराण्यातून राजकारणाला उदयाला आलेलो नाही. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला हे सगळी संधी मिळाली. मी सोनं जरी नसतं कमावलं, पण सोन्यासारखी माणसं कमावले ते मोठे श्रीमंती माझी. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी या गौण आहेत. मी प्रवाहात काम करत असताना आता माझी 5वी टर्म आहे. मी उद्या एखादं काही गोष्ट केली बी तर लोकांना एवढं ऑड वाटायची काही गरजच नाही ना. पण हे सामान्य लोकांचं पोटात दुखलं नाहीये. हे काही जे 12 महिने आमच्यावर जळणारे लोक आहेत, त्याला काही बी केलं तर आमचं जे होत नाही, तेच लोक फक्त त्या व्हॉट्सअप फेसबुकवर गर्दा करतात. आणि ते ठीक आहे, असे निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे असे लोक असल्याशिवाय माणूस चर्चेत असला पाहिजे. मग चांगल्या प्रकरणाला असो का वाईट ना असो, त्यामुळे चर्चेत आहे. आपण नाव निघाले ना रोज आपलं, ठीक आहे बाबा, तुला धन्यवाद मानले पाहिजे त्याचे आपण. ठीक आहे, त्याचा पक्षाचा विषय, आपल्या आपल्या पक्षाचा विषय, ज्याला थोडा काय परिणाम करीत असतात त्याच्याबद्दल काय आपल्या मनात काय असंच कारण नाही. पण मेळावाच होईल. तुम्हाला माहिती, मी जेव्हा एखादी गोष्ट पुढाकार घेऊन करतो त्यावेळेस मी कुठलंही कॉम्प्रोमाइज करीत नाही. त्यांना मेळावे घ्यायचे होते तेव्हा तर त्यांनी मग घ्यायचे स्टेडियम मध्ये मैदान कशाला घेतलं अक्षदामध्ये मेळावे. हा, त्या नेत्याला म्हणावं लागलं, अरे मोठ्या कुठेतरी स्टेडियम मध्ये बैठक मेळावा घ्या एखादा. मग तुमच्या जेवढी धमक होती तर घ्यायचा नाही एखादा स्टेडियम भरवायचं तिच्या आयला. आम्ही घेतले का नाही स्टेडियम मध्ये, मग तुम्ही काय घेतलं. मग उत्तर देऊ त्या दिवशी सगळ्या गोष्टीची, चिंता करू नका. चला बाकी संपलं समजू.